ओके स्टुडंट्स, आज आपण बघणार आहे इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे काय. तर हे डेरिव्हेटिव्हचं नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे. कोणतंही फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे तर हे ठरवण्यासाठी या डिफरन्शिएशनचं युटिलायझेशन केलं जातं. ओके, तर हे मोर इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन आहे डिफरन्शिएशनचं आणि याच्यावरतीच बेस आपण लास्ट ॲप्लिकेशन अजून डिफरन्शिएशनचं स्टडी करणार आणि ते म्हणजे मॅक्झिमा अँड मिनिमा. टू फाइंड द मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन वी यूज द डिफरन्शिएशन. आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन हा कन्सेप्ट युटिलाइज करायचा आहे. ओके, तर आता आपण बघू इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे काय. ए फंक्शन रियल व्हॅल्यूड फंक्शन एनी फंक्शन इज सेड टू बी मोनोटॉनिकली. मोनोटॉनिक means what? Only one value. It is strictly or monotonically. Okay, it called as monotonic function. A function having only one value. It is only increasing. It is not increasing and then decreasing. Okay, function is only increasing, then it goes on increasing at every point. If function is decreasing, then it always goes on decreasing everywhere. A function which is strictly increasing. A function is said to be strictly increasing. याला आपण कधी म्हणू शकतो? ऑन इंटरवल ए बी. तर हे फंक्शन एफ ए बी इंटरवल वरती डिफाइन केलेला फंक्शन आहे. फॉर एनी व्हॅल्यूज x1 x2 दोन व्हॅल्यूज मी इथं कन्सिडर केल्या x1 आणि x2 ज्या कुठे आहेत त्या ए बी इंटरवललाच बिलॉंग करणाऱ्या ए बी इंटरवलच्या मधल्याच व्हॅल्यूज आहेत x1 आणि x2 विथ if x1 less than x2. x1 पेक्षा x2 ची व्हॅल्यू ग्रेटर आहे. ओके, व्हॅल्यू ऑफ x along x axis and व्हॅल्यू ऑफ फंक्शन along the y axis. आपण हा ग्राफ प्लॉट केलेला आहे आणि x ची व्हॅल्यू x1 असताना फंक्शनची व्हॅल्यू काय आहे f of x1 आणि x ची व्हॅल्यू x2 असताना फंक्शनची व्हॅल्यू आहे f of x2. जर x1 पेक्षा x2 काय आहे ग्रेटर आणि f of x1 याच्यापेक्षा f of x2 ची व्हॅल्यू पण कशी आहे ग्रेटर आहे. f of x2 is greater than f of x1, then and only then function is said to be monotonically increasing on an interval ab. ओके, बघा आता याचंच एक्सप्लेनेशन समजलं की फंक्शन या ab इंटरवल मध्ये इन्क्रीजिंग कधी म्हणायचं. ओनली इन्क्रीजिंग. फंक्शन इज ओनली इन्क्रीजिंग इन दॅट इंटरवल ओनली व्हेन समजा दोन व्हॅल्यूज आपण घेतल्या x1 आणि x2 ज्या ए बी इंटरवलला बिलॉंग करणार आहे आणि x1 पेक्षा x2 ची व्हॅल्यू जर ग्रेटर असेल आधीच्या व्हॅल्यू पेक्षा नंतरची व्हॅल्यू ग्रेटर आणि फंक्शनची आधीच्या पेक्षा नंतरची व्हॅल्यू त्या पॉइंटला जर ग्रेटर येत असेल देन फंक्शन इज सेड टू बी मोनोटॉनिकली और स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन. ओके, आता समजा इफ y इज इक्वल टू fx b एनी फंक्शन कोणतेही फंक्शन आपण घेतलं अरिथमेटिक अल्जेब्रिक फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक आहे लॉगरिथमिक आहे एक्सपोनेन्शियल आहे कुठलेही फंक्शन असू द्या. तर y इक्वल टू fx b एनी फंक्शन डिफाइन ऑन इंटरवल ab. ab या इंटरवल वरती डिफाइन केलेलं ते फंक्शन आहे आणि याच फंक्शनला समजा आपण व्हॅल्यू ऑफ x अँड लेट h greater than 0 b स्मॉल इन्क्रीमेंट. काय झालं या x ची जी व्हॅल्यू आहे व्हेरिएबल x याची व्हॅल्यू स्मॉल अमाऊंटने इन्क्रीज झाली. याची एवढ्या अमाऊंटने त्याची व्हॅल्यू इन्क्रीज झाली. सो h इज ग्रेटर दॅन 0 स्लाइट इन्क्रीमेंट झाली x मध्ये मग x ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली. ओके, तर x पेक्षा x प्लस h ची व्हॅल्यू काय असणार ग्रेटर. ओके, तर x पेक्षा x प्लस h ही व्हॅल्यू काय असणार आहे ग्रेटर. मग मी असं म्हणू शकतो fx पेक्षा f ऑफ x प्लस h ची व्हॅल्यू पण कशी असणार आहे ग्रेटर. हा fx मी इकडे नेला तर इकडे काय राहील 0 यापेक्षा f ऑफ x प्लस h मायनस fx हा प्लस fx इकडं मायनस तर याची व्हॅल्यू ग्रेटर असणार. मग मी दोन्ही साईडला h ने डिवाइड केलं. ओके, h काय आहे ग्रेटर दॅन 0 0 अपॉन h 0 इकडे मी h ने डिवाइड करतो डिवाइड बाय h
आता हा जो एच आहे तो कसा आहे, व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्सच्या व्हॅल्यूमध्ये झालेली इन्क्रीमेंट. मग मी दोन्ही साईडला लिमिट अप्लाय केलं, 0 लिमिट अप्लाय केले, इट्स व्हॅल्यू इज 0 आणि लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ एक्स अपॉन एच. तर हीच आहे डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, किंवा याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल. तर यालाच आपण असं म्हणू शकतो एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ग्रेटर दॅन 0. इफ एफ डॅश ऑफ एक्स इज 0, if f dash of x is greater than 0, then function is said to be increasing function. जर त्या फंक्शनला आपण डिफरन्शिएट केलं, बघा डेरिव्हेटिव्हचा यूज, आता इथे काही डेरिव्हेटिव्हचं युटिलायझेशन नव्हतं, तर याचंच एक्सप्लेनेशन हे जे मी सांगितलेलं आहे, दिलेल्या फंक्शनला आपण काय करायचं, डिफरन्शिएट. तर काय मिळेल, एफ डॅश ऑफ एक्स फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, आणि जर तो डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह आला, its f dash of x is greater than 0 means positive, then function is increasing. F is an increasing function. Okay, जर हे फंक्शन increasing असेल तर त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मस्ट बी ग्रेटर दॅन 0 और पॉझिटिव्ह. तर ही आहे या इन्क्रीजिंग फंक्शनची कंडिशन. आता आपल्याला सेकंड फंक्शन याच्याच पुढचं बघायचं आहे, आणि ते म्हणजे डिक्रीजिंग फंक्शन. ओके, बघा लक्षात द्या, दुसरा टाईप फंक्शनचा आहे डिक्रीजिंग फंक्शन. आता डिक्रीजिंग फंक्शन कोणाला, डिक्रीज होणारं फंक्शन. ए फंक्शन इज सेड टू बी ए मोनोटॉनिकली और स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. त्या फंक्शनला आपण डिक्रीजिंग फंक्शन कधी म्हणू शकतो, जर ते ए बी या इंटरवल वरती डिफाईन केलेलं फंक्शन असेल, ए पासून बी पर्यंत या इंटरवलवर डिफाईन केलेलं फंक्शन आहे, अँड इफ फॉर एनी टू व्हॅल्यूज x1 x2 ज्या त्या ए बी इंटरवललाच बिलॉंग करणाऱ्या व्हॅल्यूज आहेत, अँड विथ इफ x1 लेस दॅन x2, तर x1 पेक्षा x2 ची व्हॅल्यू कशी आहे, ग्रेटर. राईट साईडला x ची व्हॅल्यू इन्क्रीज होते, तर x1 पेक्षा x2 ग्रेटर आहे. वी हॅव f of x1 is greater than f of x2. बघा फंक्शनची आधीच्या x1 पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू कशी होती, ग्रेटर, आणि नंतरच्या पॉइंटला f of x2 ही व्हॅल्यू कशी आहे, लेस. f of x1 पेक्षा f of x2 व्हॅल्यू जर लेस असेल, पण x1 पेक्षा x2 कसा आहे, ग्रेटर, तर x1 पेक्षा x2 ची व्हॅल्यू ग्रेटर, बट f of x1 is greater than f of x2. फंक्शनची इनिशियल व्हॅल्यू ग्रेटर आहे दॅन द लेटर व्हॅल्यू. सो याच टाईपच्या फंक्शनला काय म्हणू शकतो आपण, मोनोटॉनिकली और स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन. ओके, अगदी सिंपल टॉपिक आहे. इफ y इक्वल टू एफ एक्स बी, एनी फंक्शन डिफाईन ऑन इंटरवल ए बी, या इंटरवलवरती डिफाईन केलेलं फंक्शन आहे, आणि समजा h ही काय आहे, स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स मध्ये झालेली स्मॉल इन्क्रीमेंट. आता x पेक्षा x प्लस h ची व्हॅल्यू काय असणार, ग्रेटर. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की x1 इज नथिंग, x इज नथिंग बट इक्वल टू व्हॉट, x1, आणि a प्लस h म्हणजेच कोणाची व्हॅल्यू आहे, x2. x1 पेक्षा x2 ची व्हॅल्यू ग्रेटर आहे, म्हणजे x पेक्षा x प्लस h काय आहे, ग्रेटर आहे. आता इथं f ऑफ x1 ग्रेटर आहे f ऑफ x2 पेक्षा, म्हणजे इथं हे जे रिलेशन आहे ते काय होतं, अपोजिट. तर fx इज ग्रेटर दॅन f ऑफ x प्लस h, म्हणजेच इथं fx म्हणजे कोणाची व्हॅल्यू आहे, f ऑफ x1, आणि f ऑफ x प्लस h, x प्लस h ही कोणाची व्हॅल्यू आहे, f ऑफ x2 ची. मग f ऑफ x1 पेक्षा f ऑफ x2 कसा आहे, लेस, म्हणजेच fx इज लेस दॅन f ऑफ x प्लस h. मी fx राईट साईडला नेला, मायनस होईल, साइन चेंज आहे, 0 इज ग्रेटर दॅन f ऑफ x प्लस h मायनस fx. मी दोन्ही साईडला h ने डिवाइड केलं, 0 अपॉन h 0, आणि राईट साईडला h ने डिवाइड केलं. h काय आहे, व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन x. मग मी दोन्ही साईडला लिमिट अप्लाय केले, 0 लिमिट अप्लाय केलं, इट्स व्हॅल्यू इज 0, लिमिट h टेंड्स टू 0, इन्क्रीमेंट इज नियर अबाउट 0. सो f ऑफ
एक्स प्लस एच मायनस एफ एक्स अपॉन एच. याला आपण लिमिट अप्लाय केलंय दोन्ही साईडला. आता काय होईल, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ एक्स अपॉन एच कोणाची व्हॅल्यू आहे, इट इज द डेरिव्हेटिव्ह फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल एफ डॅश ऑफ एक्स अँड इट इज 0 इज ग्रेटर दॅन एफ डॅश ऑफ एक्स और एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे जर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्या फंक्शनचा निगेटिव्ह आला. ओके, डेरिव्हेटिव्ह फंक्शनचा काय आला असेल निगेटिव्ह, तर त्या फंक्शनला काय म्हणायचं, फंक्शन इज ए डिक्रीजिंग फंक्शन. ओके, तर हेच त्या इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन या दोघांच्या कंडिशन आहेत. इफ एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह, फंक्शन इज इन्क्रीजिंग, अँड इफ एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0 निगेटिव्ह, देन फंक्शन इज डिक्रीजिंग फंक्शन. अँड इफ एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल 0, then what is, whether it is increasing or decreasing, काय म्हणू शकतो आपण याला, we cannot say anything. Function is neither increasing nor decreasing. It is a horizontal line or curve is horizontal line parallel to the x axis. Okay, आता आपण बघा रे, आता आपण बघणार आहे एक्सरसाइज 2.4 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट. टेस्ट फेदर फॉलोइंग फंक्शन्स आर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. काय चेक करायचं आहे, टेस्ट फेदर फॉलोइंग फंक्शन. बघा अगदी सिंपल टॉपिक आहे, आर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. तुम्हाला फक्त सिंपली चेक करायचं आहे की ते फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग. आता आपण बघितलंय फंक्शनला इन्क्रीजिंग कधी म्हणायचं, जर एफ डॅश ऑफ एक्स काय असेल ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह, आणि फंक्शनला डिक्रीजिंग कधी म्हणायचं, एफ डॅश ऑफ एक्स काय असेल लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह. ओके, आता फर्स्ट फंक्शन त्यांनी दिलेलं आहे एफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x² प्लस 12x मायनस 16 आणि एक्सच्या व्हॅल्यूज दिल्या आहेत ऑल रिअल व्हॅल्यूज. ओके, आता आपण बघू काय याची व्हॅल्यू. बघा याच फंक्शनला मी डिफरन्शिएट केलं, एफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x² प्लस 12x मायनस 16. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय होईल, एफ डॅश ऑफ एक्स एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² मायनस 12x प्लस 12. यामध्ये 3 कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये x² मायनस 4x प्लस 4, सो इट इज स्क्वेअर ऑफ विथ ब्रॅकेट x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. याचं एक्सपान्शन आहे x² मायनस 4x प्लस 4. आता मला सांगा, फॉर x बिलॉंग्स टू एनी रिअल व्हॅल्यू, एक्सची तुम्ही कोणतीही रिअल व्हॅल्यू टाकली, रिअल व्हॅल्यूज कुठून कुठपर्यंत, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी पर्यंत इन्क्लुडिंग 0, सगळ्या व्हॅल्यूज जर तुम्ही सबस्टिट्यूट केल्या, एक्सची निगेटिव्ह असेल 0 असेल पॉझिटिव्ह असेल, तर x मायनस 2 ची व्हॅल्यू ही काय येऊ शकते 0 किंवा 0 पेक्षा काय येणार आहे ग्रेटर, म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्ह. फॉर x बिलॉंग्स टू r, x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ओके, याची व्हॅल्यू म्हणजेच कोणाची व्हॅल्यू, एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स इज greater than or equal to 0, therefore function is an increasing function. Okay, तर याच फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह हा काय आलेला आहे पॉझिटिव्ह, किंवा इट इज इक्वल 0, सो फंक्शन इज अन इन्क्रीजिंग फंक्शन. बघा इथलंच सेकंड एक्झाम्पल दिलंय, एफ एक्स इज इक्वल टू, सेकंड एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा, 2 मायनस 3x प्लस 3x² minus x cube and x belongs to r. याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण घेतला, यालाच मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मी सोडून देतोय हे एक्झाम्पल सुद्धा, तर तुम्हाला सेकंड क्वेश्चन पासून काही एक्झाम्पल्स मी घरी सॉल्व्ह करण्यासाठी देणार आहे. तुम्ही ते प्रॅक्टिस करायचे, मोर अँड मोर एक्झाम्पल्स तुम्ही प्रॅक्टिस करा, तेवढंच तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि तेवढंच तुम्हाला डिफरन्शिएशन इझी जाईल. ओके, बघा आता एफ एक्स दिलेला आहे, याला आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय हे
एफ डॅश ऑफ एक्स 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 -3x -3 प्लस 3 इंटू एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, तर काय होणार 6x मायनस 3x स्क्वेअर. आता याला काय केलं मी -3 कॉमन घेतला. ओके, -3 कॉमन, तर ब्रॅकेटमध्ये आधी मी लिहितो x स्क्वेअर -2x प्लस 1. तर हे कोणाचं एक्सपान्शन आहे, सो -3 इंटू x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि फॉर x बिलॉंग्स टू ऑल रिअल व्हॅल्यूज, x च्या कोणत्याही रिअल व्हॅल्यूज तुम्ही टाकल्या, निगेटिव्ह, 0 किंवा पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, तर ही जी व्हॅल्यू आहे या ब्रॅकेटचा काय येतं स्क्वेअर. म्हणजेच त्या टर्मचा स्क्वेअर जर घेतला तर तो ऑलवेज पॉझिटिव्ह येतो किंवा इक्वल टू काय येऊ शकतोय 0. जर x ची व्हॅल्यू 1 असेल तर 1 - 1 0 इंटू -3 इज 0. सो x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. पण याला साइन इथं कोणतं आलेलं आहे मायनस. मग एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0. त्याची व्हॅल्यू ऑलवेज काय येणार आहे, याला -3 ने मल्टिप्लाय केलं, पॉझिटिव्ह व्हॅल्यू और 0 मल्टिप्लाय बाय -3, देन एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0 निगेटिव्ह. सो फंक्शन इज ए डिक्रीजिंग फंक्शन. ओके, अगदी सिंपल ऍप्लिकेशन आहे याच डिफरन्शिएशनचं. आता थर्ड एक्झाम्पल याच्यात दिलेलं आहे, एफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1/x. सांगा काही एफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1/x and x belongs to all real values and x is not equal to 0. मग काय केलं आपण, एफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1/x याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर एफ डॅश ऑफ एक्स, एक्स चा एक्सच्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x स्क्वेअर, तर मायनस मायनस ते प्लस, सो 1 + 1/x स्क्वेअर ही झाली एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू. आता फॉर एक्स ग्रेटर दॅन एक्स बिलॉंग्स टू ऑल रिअल व्हॅल्यूज, एक्सच्या कोणत्याही आपण रिअल व्हॅल्यूज जर घेतल्या -∞ पासून ते +∞ इन्क्लुडिंग 0, बट एक्सेप्ट x is equal to 0 means x is not equal to 0. x ची व्हॅल्यू 0 घ्यायची नाही. 0 जर घेतली तर काय होईल, 1/0² 0, 1/0 इज इन्फिनिटी, इनडिटर्मिनेट फॉर्म, 1/0 इन्फिनिटी. वी कॅनॉट फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1/0. ओके, मग x टेक्स ऑल रिअल व्हॅल्यूज आणि 1 + 1/x चा जर आपण स्क्वेअर घेतला तर तो पॉझिटिव्ह येतो. So its value is always greater than, if dash of x is greater than, it is always greater than 0. It is coming positive. Except for x belongs to R and x is not equal to 0. Therefore, function is an increasing function. हे पण फंक्शन कसं आहे, increasing. कारण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय आला, ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह. सो फंक्शन इज इन्क्रीजिंग फंक्शन. ओके.